या लाईटी चालू या दिसत्या। आज एक व्यक्ती सांगायला आलेला, तुम्हाला एक विषय देतो, या लाईटी चालू हा व्हिडिओ करून सोडा। ग्रामपंचायतचं लक्ष नाही। त्यांना मी एवढंच उत्तर दिलं, ग्रामपंचायत किती लक्ष दिलं कुठं कुठं। आपल्या घराजवळ खटका असला की आपण बंद करायचं। या कायम लाईट लेवलला प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या गावाकडे लक्ष देण्याचं। लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या घराजवळ जर अशा लाईटचा खटका असेल तर आपण स्वतः बंद करा। गावासाठी थोडं काम केलं तर काय बिघडणार नाही। आपल्या घराजवळ जर अशी लाईट चालू असेल ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये, तर एक असा तो पॉईंट असतो खटका, हा नुसता असा खाली वाढत जावा मित्रांनो। लाईट झाली बघा, बंद झाली आहे। थोडंफार गाव लेवलला चांगलं काम होत असेल तर करत जावं अवश्य। लाईट बंद करणाऱ्यांच्या मित्राची समस्या ऐकली तर म्हणाला, MSCBची इथं पाणी पडत असल्यामुळे शॉक लागतोय, तर MSCBने आता पावसाळ्यात तर प्रत्येक पेटीच्या वर एखादा पत्रा बसवावा, त्यामुळे शॉक बसणार नाही खटका बंद करताना। करंट येतोय म्हणतात जरा जरासा। त्या पावसाळ्यात प्रत्येकाने 1-2 तर झाडी कमीत कमी लावा, सर्वांना विनंती आहे। असे लाईटच्या खटक्यांची पेटी शिंगणापूर कमानी जवळ एक आहे। मुळे कॉलनीच्या स्वराज्य ग्रुपच्या समोर एक पेटी आहे आणि आपल्या विद्यामंदिर शिंगणापूर येथे आंबेडकर चौकापाशी एक पेटी आहे। तरी मित्रांनो तरी आपल्या शिंगणापूर गावामध्ये लाईट चालू कुणाला दिसल्यास तर मित्रांनो अवश्य हा खटका जिथल्या एरियामध्ये असेल तिथे खटका मारून गावासाठी थोडेफार काम करा। आपल्या गावाकडे आपणच लक्ष दिले पाहिजे। महावितरणची वारंवार लाईट जाणे ही लोकांची भरपूर तक्रार आहे, त्यामुळे MSCBने याकडे जरा गांभीर्याने लक्ष देऊन शिंगणापुरामध्ये वारंवार लाईट जातेली जरा बंद करावी। प्रत्येकाच्या तोंडून आहे शिंगणापुरामध्ये सारखी लाईट जात आहे, तरी महावितरण याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती आहे। आजचा विषय गावाविषयी आपुलकीपणा या विषयावर आम्ही आज व्हिडिओ केला आहे। तुम्हाला मित्रांनो कसा लाईक अँड शेअर करा मित्रांनो। तुमची साथ अशीच आमच्या पाठीशी राहू हीच इच्छा।